नमस्कार. इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमध्ये आज आपण दशांश अपूर्णांक या घटकातील वाचन लेखन, दशांश अपूर्णांकाचे वाचन लेखन आणि स्थानिक किंमत आणि दशांश अपूर्णांकाचा उपयोग याविषयी माहिती पाहणार आहोत. दशांश अपूर्णांक म्हणजे काय? दशांश म्हणजे काय? शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे दशांश, ज्याचा छेद 10 किंवा 10च्या पटीत असतो त्या अपूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो. म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद 10 किंवा 10च्या पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. 10च्या पटीत ज्याचे छेद असतात, उदाहरणार्थ 7/10, 8/100, 20/1000, म्हणजे 10च्या पटीतले हे सगळे छेद आहेत. मग या दशांश अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं आणि लेखनाची पद्धती कोणती आहे? त्याला एक विशिष्ट पद्धत आहे वाचायची, आणि लेखन करण्याची सुद्धा एक पद्धत वेगळी आहे. इथं एक अपूर्णांक दिलेला आहे तुम्हाला, 5.3/10. आपण मागच्या स्वाध्यायामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहिलेला आहे आणि त्याचं वाचन पण केलेलं आहे. डाव्या बाजूला जो अंक असतो तो पूर्णांक असतो आणि जो अंश छेद स्वरूपात लिहिलेला असतो तो अपूर्णांक असतो. मग 5 पूर्णांक हा पूर्णांक 5.3 असा लिहिलेला आहे. पॉईंट म्हणजेच दशांश चिन्ह. 5.3 किंवा 5.3 असंही वाचतात. दोन्ही पद्धतीने ह्याचं वाचन करता येतं. 5.3 किंवा 5.3 या 5 हा पूर्णांक असून 5 हा पूर्णांक आहे आणि टिंबाच्या उजवीकडील भाग हा अपूर्णांक असतो. म्हणजे डावीकडचा भाग हा पूर्णांक आणि उजवीकडील भाग हा अपूर्णांक. म्हणजे दशांश चिन्हाच्या डावीकडील भाग पूर्णांक आणि उजवीकडील भाग हे अपूर्णांक असतात. मग ह्यांच्या स्थानिक किंमत कशी काढायची? स्थानिक किंमत काढताना मात्र आपल्याला एकदा लक्षात आलं की नंतर नाही विसरत. त्यांचं स्थान दिलेलं आहे. इथे एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यावरून आपण पाहूयात. स्थान किंवा इथं संख्या दिलेली आहे 236.78 शतांश म्हणजे 100. मग 236 हे काय आहेत? पूर्णांक आहेत. मग ते कसे लिहिलेले आहेत? एकक, दशक, शतक. दशांश चिन्हाच्या त्याचे अपूर्णांकाचे 2 भाग केलेले असतात. दशांश चिन्हाच्या डावीकडचा एक भाग आणि उजवीकडचा एक भाग. डावीकडचा भाग हा एकक, दशक आणि शतक अशा स्वरूपात वाचतात आणि उजवीकडचा भाग हा दशांश, शतांश, सहस्रांश. दशांश, शतांश आणि सहस्रांश असा वाचला जातो. म्हणजे स्थानिक किंमत लिहिताना कशी लिहायची? आता आपल्याला स्थानिक किंमत लिहायची माहीत आहे. एकक असलं तर स्थानिक किंमत आपण 1 ने गुणतो, दशक असेल तर 10 ने गुणतो आणि शतक असेल तर 100 ने गुणतो. म्हणजे डाव्या बाजूचे जे अंक आहेत त्याची स्थानिक किंमत काढताना आपल्या बरोबर लक्षात येते. एकक असलं की 1 ने गुणायचं, दशक असलं की 10 ने आणि शतक असलं की 100 ने. मग इथं आपण करून पाहिलेलं आहे. 6 × 1 = 6, 3 × 10 = 30 आणि 2 × 100 = 200. मग आता दशांश अपूर्णांकाच्या उजव्या बाजूचं स्थानिक किंमत कशी काढायची? दशांश अपूर्णांकात दुसरी संख्या आहे 78. म्हणजे 7 दशक आहेत आणि 8 शतक आहेत. इथं पाठीमागून जायचं नसतं तर पुढून जातो आपण. दशक, शतक आणि हजार. एकक हा संख्या इथं नसते. दशक, शतक अशा स्वरूपामध्ये ह्यांचं वाचन केलेलं असतं. मग 7 दशांश चिन्हाच्या पुढं 7 हे दशकाचं घर आहे. दशकाचं घर म्हटलं की आपण छेदस्थानी 10 लिहितो, म्हणून 7 × 1/10 म्हणजे 0.7. 8 × 100 0.08. या अशा स्वरूपामध्ये हे लेखन केलेलं आहे.
आपण वेगळ्या संख्येचं पण लेखन करू शकतो. 10 दशांश चिन्ह 0 5. स्थानिक किंमत काढताना ही 0 आहे, ह्या शून्याची स्थानिक किंमत 0च राहणार. 1ची स्थानिक किंमत 10, 1 गुणिले 10. मग आता इथं हा झाला दशकाचं घर आणि हे झालं शतकाचं घर. दशक म्हणलं की 0 गुणिले 1/10 आणि शतकाचं घर म्हणलं की 5 गुणिले 1/100. अशा प्रकारे आपल्याला ह्यांचं वाचन लेखन करता येतं. मग दशांश अपूर्णांकाचा वापर आपण कशासाठी करतो? आपल्या व्यवहारामध्ये याचा काय वापर होतो? जेव्हा एखाद्या राशीचे 10 किंवा 100 असे समान भाग केलेले असतात आणि त्याची लहान लहान एककं निश्चित केलेली असतात आणि त्या राशींचे लेखन करण्यासाठी ह्या दशमान पद्धतीचा वापर केलेला असतो. बघा इथं लक्षात घ्या, दशांश चिन्ह लिहिताना 100 पैसे बरोबर 1 रुपया. 100 पैसे म्हणजेच 1 रुपया होतात. मग आता ह्या 100 पैशाचा लहानात लहान भाग केला, मग 1 पैसा म्हणजे किती रुपये आले? 1 पैसा म्हणजे 100 भागापैकी आपण 1 भाग घेतलेला आहोत. 1 पैसा म्हणजे 100 भागापैकी 1 भाग. मग दशांश चिन्ह देताना शतकाची 2 घरं असतात, म्हणून पाठीमागून 2 घरं यायची, 1 आणि 2 अशा प्रकारे. आता 5 पैसे म्हणजे 100 भागापैकी 5 भाग, 0.05. 25 पैसे 100 भागापैकी 25 भाग. अशाच प्रमाणे 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 1 सेंटीमीटर म्हणजेच 0.01 मीटर. 10 सेंटीमीटर बरोबर म्हणजे 0.1 मीटर. आता इथं 10 सेंटीमीटर म्हणजे कसं, हे 10 सेंटीमीटर आणि 100 ह्याच्यातला हा 1 शून्य गेलेला आहे, म्हणून इथं आलेला आहे 0.1. 0.25 मीटर. 25 सेंटीमीटर म्हणजे 0.25 मीटर. आता व्यवहार्य अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात लेखन कसे करायचे? व्यवहार्य अपूर्णांक म्हणजे अंशछेद स्वरूपातले जे अपूर्णांक असतात, यांचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन कसं करायचं? अर्धा, पाव, पाऊण. अर्धा भाग लिहिताना आपल्याला माहिती आहे, अर्धा भाग म्हणजेच एखाद्या वस्तूचे 2 भाग केलेले असतात आणि त्या 2 भागापैकी आपण 1 भाग घेतो, म्हणून त्याला अर्धा म्हणायचं. पाव म्हणजे 4 भागापैकी 1 भाग. पाऊण म्हणजे 4 भागापैकी 3 भाग. या अपूर्णांकाचे लेखन जर दशांश अपूर्णांकात करायचे असेल तर त्यांचा छेद हा 10 आणि 10च्या पटीतला असला पाहिजे. म्हणजे आता इथं बघा 1/2 आहे, मग 2च्या 10 किती पट आहेत? 5 पट. म्हणून मग अंशाला जर एखाद्या संख्येने गुणलं तर छेदालाही गुणता येतं. आपण सममूल्य अपूर्णांकामध्ये हे पाहिलेलं आहे. अंशाला ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येला छेदाने पण गुणलं पाहिजे. 5/10 0.5 किंवा 50ने गुणलं 100च्या पटीत तर 0.50. आता पावभाग 1/4. 4 तर 10च्या पटीत नाहीत, पण 100च्या पटीत आहेत. 25 चोक 100, म्हणून आपण अंशाला आणि छेदाला दोन्हीही 100ने 25ने गुणलेला आहे. 3/4 परत 25नेच गुणलेला आहे, 0.75 भाग. मग आता इथं आपल्याला सव्वा, दीड, अडीच असं लिहायचं असतं. मग सव्वा म्हणलं की 1 पूर्ण भाग असतो आणि अपूर्णांक असतो तो पावभाग असतो. 1.1/4. मग 1 हा 1 तसाच पूर्णांक आहे आणि 1/4 म्हणजेच किती आलेला आहे आपल्याकडं? 0.25. दशांश चिन्हाच्या पुढं 25 हा अंक घेतलेला आहे. तसंच दीड म्हणलं की 1 पूर्णांक आणि पुन्हा अर्धा भाग, म्हणजे 1 भाग आणि अर्धा भाग, म्हणजेच अर्धा म्हणलं की 0.5 किंवा 0.5. अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाचं वाचन, लेखन आणि त्यांची स्थानिक किंमत पाहिलेली आहे.
पुढच्या स्वाध्यायामध्ये आपण त्यांची दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हा घटक पाहणार आहोत. आज आपण आता इथपर्यंतच घटक पाहिलेला आहे. याच्यावरील स्वाध्याय तुम्ही सोडवून पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.